यांना मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी कार्यकर्ते एकवटले. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळण्यासाठी घोषणाबाजी. छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाशिकमध्ये एकवटले. नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळावं या संदर्भात आम्ही अजित पवारांकडे निवेदन देणार. आंदोलन किंवा आमची नाराजी नाही. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळण्यासाठी आम्ही अजित पवारांना निवेदन देण्यासाठी एकत्र आल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे. भाऊ आंदोलन करताय, आम्ही नाही, तुम्ही आंदोलन नाही करत. आम्ही फक्त नाराजी पण नाहीये. आम्ही फक्त आदरणीय अजितदादांकडे आज सर्व भुजबळ समर्थक असतील, समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त अजितदादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे. ते अजितदादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे. निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही, शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून भुजबळ साहेब मंत्रिमंडळात होते, अनेक महत्त्वाचे पदं त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. नेमकं कारण यावेळेस डावलण्याचं काही नाही, असं स्पेसिफिक कारण नाही. काही पक्षांतर्गत काय असेल त्यामुळे त्यांनी हे केलं असेल. पण आज भुजबळ समर्थक किंवा आम्ही सर्व पदाधिकारी हे आम्ही अजितदादांकडे मागणी करणार आहोत आणि अजितदादा देखील याचा कुठेतरी विचार करून सन्माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील. निवेदन कसं इथून पाठवलं की मुंबईला जाणार? आम्ही मुंबईला जाऊन देणार आहोत. आजच जाणार हा, आजच जाणार. आज घोषणाबाजी करताय, आंदोलन करताय, कालच्या शपथविधीमध्ये अचानकपणाने माननीय नामदार भुजबळ साहेबांचं शपथविधीमध्ये नाव दिसलं नाही. त्याच्यामुळे या महाराष्ट्रभरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. मागील 2.5 वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकट एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत. तर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखंड भुजबळ समर्थक, समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आपलं नाव आणि मी ज्ञानेश्वर दराडे, अखंड भुजबळ समर्थक. NTV न्यूज मराठी, नाशिक.